मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण वावटळ ही एक भयकथा बघणार असो, पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको। माझं नाव अजय। आज मी तुमका एक गोष्ट सांगणार असय। ती गोष्ट सांगताना माझ्या हातासुद्धा हातपाय थरथरतात। आमचं एक गाव होता आणि त्या गावाच्या वेशीवर मोठा आणि जुनाट पिंपळाचं झाड होता आणि गावची लोक असं म्हणायची की त्या झाडाक 100 ते 150 वर्ष उलटून गेलेली असत। इतका ता जुनाट झाड होता आणि त्या गावच्या अशा ठिकाणी होता ज्या ठिकाणी खयचोच गावकरी फिरकत सुद्धा नाही। आणि त्यामागे एक कारण होता, ता तुमका पुढे समजातच। त्या झाडाकडे जाऊची कोणची हिंमतच होत नाही होती आणि त्या दिसाक सुद्धा खूप भयंकर होता। लांबसून बघितल्यावरच काळजात एकदम धस्स व्हायचा। मी तेव्हा लहान होतोय आणि त्या गावात माझे खूप मित्र होते आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या घरच्यांकडसून त्या पिंपळाच्या झाडावरचे खूप किस्से ऐकलेले होते। त्यांचं असं म्हणणं होता की त्या झाडावर भूतकेतांचा वास असा, कारण त्या झाडाजवळ बऱ्याच जणांका भयानक अनुभव इलेले असत। पण असं सगळं असून सुद्धा मी आणि माझे मित्र त्या पिंपळाच्या झाडावर अधरून खेळाक जायचो आणि ही गोष्ट आमच्या घरच्यांका माहिती नाही होती। आमका ह्याव माहिती होता की घरच्यांका जर ह्या सगळ्या समजला तर ते काय आमका सोडूचे नाही, पण तरीसुद्धा आम्ही त्या खेळाक जायचो। त्या पिंपळाच्या झाडावर 100 पेक्षा जास्तच पारंबे होते आणि त्याचे आम्ही झोके बनवायचो आणि खूप धमाल करायचो। बघता बघता त्या पिंपळाचं झाड आमचं अड्डच बनलो। जेव्हा आमका वेळ मिळायचो तेव्हा आम्ही सगळेजण धावत धावत ते पिंपळाचं झाड गाठायचो। घरचे सांगायचे की ते भूतकेता असत, पण आम्ही लहान होतो आणि लहान मुलं कधी कोणचं काय ऐकतात। जा करू नको म्हटला की ताच करतात आणि तसंच काहीसा आम्ही तेव्हा केलं होतं। पण एक दिवशी आम्ही असेच दुपारचे त्या पिंपळाच्या झाडाकडे खेळाक निघालो होतो। तर तेव्हा झाला असा होता की आम्ही सगळे मित्र एकत्र नाही होतो। आम्ही काही जण दुपारी 12 वाजताच त्या पिंपळाच्या झाडाकडे इलं होतं आणि आमचे बाकीचे मित्र मागसून येणार होते। तेवढ्यात आमच्या डोक्यात एक कल्पना आली। आम्ही ठरवलं की बाकीचे सगळे मित्र येऊच्या आधी आपण या पिंपळाच्या झाडाचे एकदम वर चढान राहूया आणि जेव्हा बाकीचे येतले तेव्हा त्यांका वरसून घाबरवूया। असं ठरवून आम्ही खिशात पटपट दगड भरलो आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या एकदम वरती चढाक लागलो। आणि एक गोष्ट तर तुमका सांगूचीच राहिली, त्या पिंपळाच्या झाडाच्या बाजूकच एक विहीर होती आणि त्या विहिरीचा जास्त कोण वापर करत नाही होतो। फक्त वरच्या माळ्यावर काही शेतकरी असायचे जे अधूनमधून कधीतरी पाणी काढूक त्या विहिरीवर यायचे आणि त्या विहिरीवर एक रशी आणि कळशी नेहमी ठेवलेली असायची। त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही खेळात दमायचो तेव्हा त्या विहिरीवर आम्ही पाणी पिऊक जायचो। तर त्या दिवशी आम्ही सगळेजण पिंपळाच्या झाडावर चढलो होतो, पण बरोच वेळ झालो, बाकीचे मित्र काय येत नाही होते। तसं आमच्यातलं एक जण म्हणालो, अरे चला ना, खूप तहान लागली, आपण विहिरीवरसून पाणी पिऊन येऊया। सूर्य डोक्यावर इलो होतो आणि उष्णतासुद्धा भयंकर वाढली होती, ज्या कारणामुळे सगळ्यांकाच तहान लागली होती। तसे सगळेजण एक एक करून त्या पिंपळाच्या झाडावरसून खाली उतराक लागले। तसा मी म्हणालोय, तुम्ही जाऊन येवा, माका तहान नाही लागली, मी वरती थांबतोय। मग ते सगळेजण माका सोडून त्या विहिरीवर पाणी पिऊक निघाले। मी एकटोच त्या पिंपळाच्या झाडावर बसलो होतोय। तेवढ्यात अचानक सुसाट्याचं वारं सुटलो आणि बघता बघता त्या वाऱ्याचं रूपांतर एका मोठ्या वावटळीत झाला आणि संपूर्ण माती हवेत गोल गोल फिराक लागले
आणि ती जी वावटळ होती ती त्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ येऊक लागली होती. जशी ती त्या झाडाच्या जवळ येली तशी खाली पडलेली पिंपळाची पाना सगळी हवेत उडाक लागली. मी अजून त्याच पिंपळाच्या झाडावर चढलं होतं आणि काही क्षणार्धातच ती वावटळ माझ्या अंगावरच येली आणि त्या पिंपळाचं झाड गदा गदा हालाक लागला आणि ती उडणारी सगळी माती माझ्या डोळ्यात शिरली. माका आता समजतच नाही होता की मी माझ्या डोळ्यात हात धरू की मी फांदी घट्ट पकडून राहावा. मी कसो त्या पिंपळाच्या झाडावर ठिकाण होतंय ता माझा माका माहिती. काही वेळान ती वावटळ थैना बाजूक झाली. तसं माझ्या जीवात जीविलो. मी पटकन डोळे चोळूक लागलंय आणि अलगद ते उघडलंय. तेव्हा माका समोर जा काय दृश्य दिसला. ता दृश्य बघून मी सरळ त्या पिंपळाच्या झाडावरसून जमिनीवरच येऊन कोसळलोय. कारण माझ्या समोरच्या फांदीवर एक भयंकर माणूस बसलो होतो. लांब लचक सोडलेले काळे केस, सडलेले दात आणि संपूर्ण लाळ तोंडासून खाली पडत होती. त्या दृश्य बघून मी इतकं घाबरलोय की मी स्वतःक सावरूक शकले नाही आणि थैसून सरळ खाली कोसळलोय. पडता क्षणी मी बेशुद्ध पडलोय. पुढे माझ्यासोबत काय घडलं माका नाही माहिती. पण जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझ्या अवतीभोवती माझे मित्र उभे होते आणि त्यांनी माका थैसून उचलून एका जागी बसवलेला होता. जशी माका शुद्ध येली तसे सगळेजण माका विचारूक लागले, काय रे अजय, काय झाला, वरसून पडलं की काय? तसं माझं लक्ष माझ्या ढोपराकडे गेलो. एवढ्या उंचावर पडल्यामुळे माझ्या ढोपऱ्यासून रक्त येऊक लागला होता. मी तर रक्त पटकन पुसलंय आणि आजूबाजूक बघितलंय, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काय माका लागला नाही होता. मग मी त्या सगळ्यांका सांगितलंय की या पिंपळाच्या झाडावर खरोखर भूत असा आणि इथं आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. पण माझ्या त्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवक नाही. त्या सगळ्यांका वाटला की मी त्यांका घाबरवूक बघतोय, त्यामुळे त्यांनी काय माझ्याकडे लक्ष देऊक नाही. मग थोडा वेळ मी थंयच बसलोय आणि बाकीचे सगळेजण खेळात मग्न झाले. काही वेळान मी थैनं उठलोय. माका ताण लागली होती म्हणून मी विहिरीच्या दिशेन हळूहळू जाऊक लागलोय. पण अजून घडलेलो प्रकार माझ्या डोक्यासून जायतच नाही होतो. माझे हातपाय अजून थरथरतच होते. तो कोण होतो आणि थंय कसो इलो ह्याच माका काय समजत नाही होता. गावकरी जा काय बोलतत ता खरा हा ह्याची माका जाणीव झाली होती. तसं मी त्या विहिरीवर येऊन पोचलोय आणि त्या विहिरीवरची कळशी मी पाण्यात हळूहळू सोडूक लागलोय. आणि तसं माझ्या कानावर एक आवाज पडलो. असा वाटला की काहीतरी पाण्यात पडला. माका पहिल्यांदा समजलाच नाही. मी आता तर कळशी खाली सोडूक घेतलंय आणि इतके लगेच ती पाण्यात कशी काय पोचली. कारण ते मे महिन्याचे दिवस होते आणि विहीर तर संपूर्ण आटली होती. तळात थोडासा पाणी होता, त्यामुळे सगळी रशी सोडल्याशिवाय कळशी काय पाण्यात पोचत नाही होती. पण असा कसा शक्य? तो आवाज तर पाण्यातून इलो होतो. म्हणून मी पटकन त्या विहिरीत डोकावून बघूक लागलोय. जसं मी त्या विहिरीत डोकावतोय तसा माका त्या विहिरीच्या पाण्यात त्याच माणसाचा चेहरा दिसलो. त्या दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी पटकन त्यानं मागे झालोय. मागे होताच मी एका माणसाक आदळलोय. तेव्हा तर माका झटकोच बसलो. माझ्या मागे कोण असा? मी क्षणार्धात मागे वळालोय. मागे बघतोय तर तोच माणूस उभो होतो. भले मोठे वाढलेले केस. असं वाटत होता की वर्षानुवर्षा ते त्यांनी कापूकत नसतील. काळे काळे दात आणि संपूर्ण सोडून गेलेलो चेहरो. त्या दृश्य बघून माझ्या हातातली रशी सुटली आणि ती सगळी रशी कळशेसकट विहिरीत जाऊन पडली. आणि त्यानंतर मी सुद्धा चक्कर येऊन खालीच कोसळलोय. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी पिंपळाच्या झाडाखाली होतोय आणि माझ्या आजूबाजू माझे मित्र उभे होते. मी विहिरीवर पाणी पिऊक गेलोय तो खूप वेळ झालो इले नाही. म्हणून मग माझे सगळे मित्र माका विहिरीकडे बघूक इले होते. तेव्हा मी तेंका थंय चक्कर येऊन पडलेलो दिसलोय. तसे ते माका थंयसून घेऊन हयले. जसं मी शुद्धीवर इलय तसे सगळेजण माका मनाक लागले, काय रे अजय, तुझी तब्येत बरी नाही होती मग तू खेळाक कशा केलं? घराकडे आराम करायचो ना. चल
आता आपण घराकडे जाऊया. तसं मी म्हणालोय, अरे माझी तब्येत एकदम ठीक असा. या सगळा त्या भूतान केल्यान. मी सांगितले ना, हय भूत असा. माझी ती वाक्य ऐकान सगळ्यांका आश्चर्यच वाटला. कारण बरेच जण म्हाका भूतांच्या गोष्टी सांगायचे, पण मी कधीच त्यांच्यावर विश्वास ठेवूक नाय. मी सगळ्यांका म्हणायचंय की भूता वगैरे काय नसतात. आणि आता मीच त्यांका सांगत होतोय की हय भूत असा. त्यामुळे त्या सगळ्यांका नेमकं माका काय झाला ताच काय समजत नाही होता. तसं त्यातलं एक जण म्हणालो, अरे चला लवकर आपण वर चढाया, ते कधी येतील. तसे सगळेजण पटपट ते पिंपळाच्या झाडावर चढाक लागले आणि त्यांनी जबरदस्ती माकासुद्धा वरती चढाक सांगितल्याने मग मी अक्षरशः थरथरतच त्या झाडावर चढाक लागलोय. पण यावेळी काय मी वरती गेलोय नाही. मी 1-2 फांदीच्याच वरती जाऊन बसलोय. बाकीचे सगळे उंच चढले होते. ज्या क्षणाची सगळेजण वाट बघत होते, अखेरीस तो क्षण इलो. काही मुलांचो आवाज येऊक लागलो. तसे आम्ही सगळे सावध झालो. आमका समजला की हे सगळेजण येतात. बघता बघता बाकीचे सगळेजण त्या पिंपळाच्या झाडाखाली इले. तसे आम्ही गपचूप वरसून त्यांच्यावर दगड मारूक लागलो. पण पुढे काय घडाच्या आधीच परत सोसाट्याचं वारं इलो आणि बघता बघता परत एक वावटळ तयार झाली आणि ती वावटळ पिंपळाच्या झाडाच्या दिशेने येऊक लागली. ह्यावेळी त्या वावटळीचो एक विचित्रच आवाज येत होतो. क्षणार्धातच ती वावटळ पिंपळा घेऊन आदळली. तसा त्या पिंपळाचं झाड चांगलाच पिळवटाक लागला. ह्यावेळची वावटळ मगातपेक्षा खूपच मोठी होती. त्या वावटळीचा तर रूप बघून खाली जमलेली सगळी मुलं चांगलीच घाबरली. त्यांका वाटला की भूत वगैरे इला. तसे सगळेजण मोठमोठ्यान आरडत तैनं पळान गेले. आम्ही मात्र कसेबसे त्या पिंपळाच्या झाडाचे फांदी पकडून उभे होतो. पण माका मात्र कळून चुकला होता की तो माणूस आता खयच्या क्षणी आमका सगळ्यांका दिसतलो आणि नेमका तसाच झाला. तो माणूस तर इलो. ह्यावेळी त्याचा रूप आधीपेक्षा भयानक होता. लाल भडक डोळे, डोळ्यासून रक्त वाहत होता. सडलेला तर शरीर. देखा बघून सगळेजण चांगलेच आदरान गेले. मी खाली असल्यामुळे मी पटकन झाडावरसून खाली उडी मारलंय. पण बाकीचे उंच उंच चढले होते आणि ते सगळेजण जीव वाचवसाठी वाटात त्या फांदीवरसून खाली उडी मारत होते. पण तेवढ्यात माझा एक मित्र त्या उंच पिंपळाच्या झाडावरसून सरळ खाली पडलो. तो ज्या फांदीवरनं उतरत होतो ती फांदी अचानकच मोडली आणि तो सरळ खाली कोसळलो. पण तेव्हा सगळेजण इतके घाबरले होते की त्याला उठवसाठी कोणच थांबला नाही. सगळेजण जीव घेऊन त्यानं पळाक लागले. तो मात्र थयच एकटू पडान रावलो. आम्ही कसेबसे धापा टाकत टाकत आमच्या गावाकडे येऊन पोचलो. पण त्याचो काय अजून पत्तो नाही होतो. आम्ही त्याची खूप वेळ वाट बघलो तरी तासाभरान तो इलो. तेका बघून आमका व्हायसा बरा वाटला. कारण तो दिसाक तर एकदम टणटणीत दिसत होतो. तेका काय झाला नाही होता. जसं तो आमच्याकडे इलो तसं आम्ही तेका विचारलं, काय रे काय झाला, बरो अस ना. पण त्यावर तिने आमका कायच उत्तर दिले नाही. त्याचे हावभाव संपूर्ण बदलून गेले होते. तो एक शब्दसुद्धा आमच्याशी बोललो नाही. तो तैसून निघालो आणि एका झाडाखाली डोपरात मान घालून बसलो. आम्ही परत त्याच्या जवळ गेलो. तेका विचारलं काय झाला, पण तरीसुद्धा तो काय बोललो नाही. मग आम्ही सगळेजण तेका पकडून उचलूक लागलो. तसं तो मोठ्या नारळलो, सोडा माका हात लावशात तर एकेकाक मारून टाकीन. त्याच्या आवाजातलो झालेलो तो बदल बघून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. तो आमचा मित्र नाही होतो. त्याच्या अंगात कोणतरी शिरला होता. आम्ही ताबडतोब त्याच्या घराकडे गेलो आणि त्याच्या घरच्यांका बोलावून घेतलं. तसे त्याच्या घरचे सगळे जमले आणि आमका विचारूक लागले की तुम्ही काय केला होतास आणि असं काय वागता. तेव्हा आम्ही सगळं घडलेलो प्रकार सांगितलं. जेव्हा त्यांका समजला की आम्ही त्या पिंपळाच्या झाडावर गेलो तसे सगळेजण आमच्यावर चांगलेच भडकले. आमच्या घरच्यांनी आमका चांगलाच मारल्याने आम्ही त्या दिवशी जीवनातली सगळ्यात मोठी चूक केलं होतं आणि त्याची शिक्षा आमच्या त्या मित्राक गावली होती. तेका त्या पिंपळावरचं भूत
चांगल्यात लागला होता आणि ता काय त्याचो पाठ सोडत नाही होता. कित्येक वर्षा त्याच्या घरच्यांनी त्या भूतापायी खूप काय काय करून बघितल्यानी पण तो काय पाठ सोडूक तयार नाही. माझ्या मित्राची अवस्था खूपच वाईट झाली होती. त्यांनी कित्येक वर्षा त्या भूताच्या त्रासात काढल्यान. त्याच्या घरच्यांनी काय काय नाही केल्याने पण कायच फरक पडलो नाही. थंय जा काय होता ता खूप जालीम होता आणि ता सहजासहजी पाठ सोडणारा नाही होता. पण त्या मित्राची अवस्था बघून आम्ही परत कधी त्या पिंपळाच्या झाडाकडे फिरकाक सुद्धा नाही. तशी आमची हिंमतच झाली नाही. ह्या घटनेच्या 15 वर्षानंतर आमका एक बातमी समजली की आमचो मित्र आता सुखरूप असा. अखेरीस त्या भूतान त्याचो पाठलाग सोडल्यान. जेव्हा आम्ही माहिती काढलं तेव्हा आमका समजला की तेका एका हनुमानाच्या मंदिरात नेल्याने आणि थंयच्या पुजाऱ्यांनी 11 शनिवार त्याच्याकडसून पूजा करून घेतल्याने आणि तो जो पुजारी होतो तो एकदम सिद्ध होतो. लोक म्हणायची की तो एक हनुमंताचाच रूप असा. जेव्हा त्या मुलाक त्या पुजाऱ्याक दाखवल्याने तेव्हा त्याने अखेरीस त्या भूतापासून त्याची पाठ सोडल्याने. ताजा भूत होता तर इतर कशाकच घाबरला नाही. पण जेव्हा हनुमंताच्या समोर तो इला आणि जेव्हा त्या पुजाऱ्यांनी त्या मुलाच्या डोळ्यात डोळे घातल्याने तेव्हा तो भूत घाबरला आणि त्यांनी त्याचो पाठलाग सोडल्यान. आता तो मुलगो एकदम ठीक असा आणि मोठं सुद्धा झालो. पण आमच्या एका चुकीमुळे त्याचा बालपण मात्र पूर्णपणे फुकट गेला. त्यामुळे मित्रांनो, मोठी लोक जा काय सांगतात ता ऐका. भले त्या जागेवर आता काय नसात पण वेळ काय सांगून येत नाही. आपण सावध राहिलेला बरा. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली ता कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका हे व्हिडिओ शेअर करूक विसरा नको. आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असालच. चुकन जर कोणचा रावला असात तर सबस्क्राईब पण करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळीवेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.